अकोला शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनाची रविवारी रात्री तिघा अज्ञातांनी तोडफोड केली। मोठी उमरी परिसरात कराळे हे त्यांच्या बुलेरो वाहनात बसले असताना हा प्रकार घडला। या हल्ल्याचा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र शब्दात निषेध केला। त्याचबरोबर सिव्हिल लाईन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला। मागून कशाला वार करता, छातीवर गोळ्या मारा ना, हे कशाला हे करता? तुम्हाला कुटुंब आहे ना, करू शकतो। आज तुमचं जर इच्छा असेल, तुम्ही जर पोलीस प्रशासन काही करू शकत नसेल तर आम्हाला चालते। माझ्यावर गोळीबार बरं, एक काम करा, 100% तुम्ही एक सांगतो, गोष्ट गोळीबार सांगा। झाला तर मी जायचं नाव देणार आहोत। तुम्ही काय गोळीबार करणार करायचा आहे? प्रयत्न सुरू आहे, माझी हत्या करायचा कट रचलेला आहे। मग जाऊ द्या याला ना, काही तुम्ही सोडून नेते द्या, काही क्रिमिनल लोक जबाबदार आहे। तुम्ही सोडून द्या ना, भानगड नाही सोडून द्या, आम्ही करतो आमचा विषय। आणि पोलीस प्रशासन इथे 1 तासावर आलं। घटना घडल्यावर 9:15 वाजता घटना घडली, बरं, 11 वाजता पोलीस प्रशासन इथे आलेलं आहे। एक काम करा, जाऊ द्या, आमच्यावर सोडून द्या, आम्ही पाहतो आता काय करणार आहे काय करणार नाही। तुम्ही असू नका साहेब, मी आता सांगून आलो, उद्या सांगेन तुम्हाला। एक तर तुम्ही कारवाई करा। रविवारी रात्री उद्धव सेना शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर जोरदार हल्ला झाला। अचानक 3 जणांनी हातात तलवार आणि लोखंडी पाईप घेऊन वाहनावर हल्ला चढवला। त्यांनी वाहनाच्या काचा फोडून मोठे नुकसान केले। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस 1 तासाने घटनास्थळी पोहोचले। संपूर्ण प्रकार परिसरातील घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार कराळे यांना कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र ते वाहनाबाहेर न आल्याने हल्लेखोरांचा राग वाहनावर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे। हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचाही डाव होता अशी माहिती पोलिसांना देण्यात आल्याचा दावा कराळे यांनी केला आहे। या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। 12 तासांच्या आत आरोपींना अटक न केल्यास आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा त्यांनी दिला। कराळे यांनी पोलिसांवर उशिरा येण्याचा आरोप करत घटनेची माहिती देऊनही सुमारे 1 तास विलंब झाल्याचे सांगितले। या हल्ल्यामागे सुपारी देऊन कट रचल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या जे घरी राहतात त्याच्या घराच्या बाजूला गल्लीमध्ये त्यांची बुलेरो गाडी रेग्युलर प्रमाणे उभी असते। अज्ञात 3 लोकांनी एका वाहनावर येऊन चेहऱ्याला रुमाल बांधून हातात पाईप तलवार असे 3 अज्ञात ह्या एरियामध्ये आले आणि त्यांनी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या शहर प्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला। अशा पद्धतीनं ह्या शहरामध्ये एका चांगल्या वस्तीमध्ये असं कृत्य होणं म्हणजे दहशत फैलावण्याचं एक वातावरण आहे। निश्चितपणे ह्या लोकांवर पोलिसांनी तात्काळ 48 घंट्याच्या आत ह्या ज्या क्रिमिनल प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी अशा एरियामध्ये दहशत फैलवण्याचं वातावरण करणं आणि शहर प्रमुखाच्या गाडीवर हल्ला करणं, एका व्यक्तीने जेव्हा 3 लोक त्या भागामध्ये फिरत असताना साईडला एक व्यक्ती उभा, ह्या एरियातला एक व्यक्ती उभा होता, त्या व्यक्तीने शहर प्रमुखाला सांगितलं की 3 लोक असताना एक बाजूचा दुसऱ्याला म्हणत होता की इथून लवकर चल, 2-4 दिन के बाद उसको आपण टपका देंगे। अशा पद्धतीनं एकामेकाची शब्दरचना करून इथून त्यांनी गाडीवर तोडफोड करून नंतर यांनी पळ काढला। लगेच मी एसपीशी सुद्धा फोनवर बोललो आणि एसपींनी सांगितले की संबंधित ठाणेदाराला मी त्या घटनास्थळावर पाठवतो। आता पोलीस आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर लवकरात लवकर जर आरोपी हे अटक जर नाही केले तर निश्चितपणे मग आम्हाला आमच्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल।